नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर तुमचं अगदी मनापासून स्वागत. मुलांनो, केळीची शेती बघितली आहे का तुम्ही कधी? केळीचं शेत. शेत म्हणजे काय? अ फार्म. आणि शेतकरी म्हणजे काय? अ फार्मर हू वर्क्स इन द फार्म. आणि केळ म्हणजे काय? अ बनाना. तर अशाच एका बनानाच्या फार्ममध्ये खूप सारे बनानाज उगवलेत. आणि त्या शेतकऱ्याला कळतच नाहीये त्याने काय करावं इतक्या बनानासचं. कारण त्याच्या गावातली सगळी मंडळी वैतागलीये बनानास खाऊन खाऊन. इतकी केळी खाऊन खाऊन बोर झालंय त्यांना. तुम्हाला पण होत असेल ना बोर, जर एकच गोष्ट सारखी खायला दिली आईने तर. तसंच. Sringeri Srinivas grows sweet bananas on his farm, and yet no one wants to buy them. Find out what he did with them in this cute story. The story is written by Rohini Nilekarni, illustrated by Angie and Upesh, published by Pratham Books. आणि तुम्हाला आजच्या गोष्टीतली एक गंमत म्हणजे अशी असणार आहे की आपण ही इंग्रजीमध्ये वाचणार आणि मराठीमध्ये मी तुम्हाला ती समजावून सांगणार. ठीक आहे? ऐकूया गोष्ट. Sringeri Srinivas was having a very bad day. Nobody wanted the sweet ripe bananas he was growing on his farm. हा जो श्रृंगेरी श्रीनिवास आहे ना, तो एक शेतकरी आहे आणि त्याचे काही चांगले दिवस नव्हते चालू असं म्हणता येईल. का म्हणून? तर त्याच्या शेतातले जे केळीचे जे घडच्या घड होते ते इतके सारे होते, पण तिथे कोणी खायला येत नव्हतं. तो कोणाला विकायला सांगत होता, ती लोक सुद्धा त्याचं ऐकत नव्हतीत. म्हणूनच त्याचा थोडासा वाईट काळ चालू होता असं म्हटलं जातं. Not his family, not his neighbor, not his friends. इथे काय सांगतात ते माहितीये का? कोणालाच त्याची केळी खायची नव्हती. ना त्याच्या घरच्यांना, ना त्याच्या नेबर्सला म्हणजे शेजाऱ्यांना, त्याच्या मित्रमैत्रिणींना, त्याच्या मित्रपरिवाराला कोणालाच नको होते. Not the traders who could sell the bananas in faraway markets and not even his cows. म्हणजे तुझ्या शेतकऱ्यांना जे मार्केटमध्ये हे सगळं त्याला मदत करू शकतात विकायला, त्यांना सुद्धा तो विकू शकत नव्हता. कारण ते सुद्धा नाही म्हणत होते. इतका पीक आला होता, म्हणजे इतकं पीक होतं त्या केळ्यांचं की अगदी डिमांड नव्हती त्याला. देयर इज नो डिमांड फॉर दीज बनानाज इन द मार्केट. आणि उरलं सुरलं राहिलं त्याच्या गायींना सुद्धा ती खायची नव्हती. अरे देवा. नो थँक यू दे ऑल सेड. तो ज्याच्याकडे पण जायचा केळी घेऊन, माझी केळी घेता का? तुम्हाला खायची का? मी फुकट देतो. नाहीच. The bananas are very sweet, but we have had too many. We cannot eat anymore. जो भेटायचा तो हेच सांगायचा. आम्हाला नाही खायची तुमची केळी, घेऊन जा परत. त्याच्या हातात बघा केळीचा पूर्ण ढिगारा लागलाय. एवढी सगळी केळी तो एकटा कसा संपवणार बिचारा. Poor Sringeri Srinivas. What was he to do now with his rich harvest of bananas? त्याचं एवढं संपूर्ण ढीगभर असं केळांचं जे पीक आलंय याचं तो काय करणार आहे? बिचारा डोक्यावर हात धरून बसलेला. विचार करतोय. शेवटी he decided to seek help from the farmers' center in Doduru, a big town near his village. शेवटी त्याने काय विचार केला माहितीये का? त्याने विचार केला की तो जवळच्या गावाकडे जाणार, जिथे फार्मर्सचं सेंटर म्हणजे
शेतकऱ्यांचा ऑर्गनायझेशन आहे. तिथे दोद्दुरू नावाचं एक गाव आहे तिथे. आणि तो त्यांच्याकडनं जाऊन मदत घेणार असं त्याने ठरवलं. Off he went carrying the best crop of bananas. Surely someone there would have a good idea for him. शेवटी तो निघाला, दोद्दुरूला निघाला तो आणि त्याने बेस्ट क्रॉप ऑफ बनानाज म्हणजे त्याचे बेस्ट ऑफ बेस्ट जे काही होतं त्याच्या शेतातली सगळ्यात सुंदर आणि अगदी टवटवीत दिसणारी जी केळी होती त्याचा अख्खा ढिगाराच्या ढिगारा घेतला आणि तो निघाला त्या दोद्दुरू नावाच्या गावाकडे. आणि त्याला विश्वास होता की तिथे कोणा ना कोणाकडे नक्कीच याच्यासाठी एक चांगली युक्ती असेल की ह्या एवढ्या केळ्यांचं करायचं काय. A few days later, Sringeri Srinivas returned home looking very happy. He went back to growing bananas on his farm. मग काही दिवस पालटले. त्याला युक्ती मिळालेली दिसतेय कारण तो खूप खुश झालेला आहे. जेव्हा तो परत आला घरी तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं, आनंद होता. आणि तो पुन्हा उत्साहाने त्याचं जे केळीचं पीक आहे ते लावायला सुरू केलं त्याने. पुन्हा ही स्टार्टेड ग्रोईंग बनानाज म्हणजे त्याने पुन्हा केळी उगवायला सुरुवात केली आहे. But he did not offer the fruits to anyone anymore. आता त्याने कोणाला सांगितलं नाही माझी केळी घ्या किंवा खाऊन बघा किंवा फुकट घ्या का विकत घ्या. जे कोणी त्याला पूर्वी नाही म्हणाले होते केळी खाण्यासाठी त्या लोकांना त्यांनी विचारलं सुद्धा नाही. तो सरळ निघाला त्याची केळी घेऊन आणि त्याच्या कामाला लागला. He did not ask anybody to his family, neighbors, friends कोणालाच नाही विचारलं त्याने. Not to the traders who could sell the bananas in far away markets and not even to his cows. ती सगळी अशी त्याच्याकडे बघतच राहिली सगळी माणसं त्याच्या गायी की याला नक्की झालंय काय. याने ऑफर पण नाही केलं केळी. एवढं पीक आलंय तरी एक सुद्धा केळ दिलं नाही आपल्याला. आता त्यांना उलट हवी हवीशी वाटतायत असं दिसतंय त्यांच्या चेहऱ्यावरून. Everyone became very curious. Where were all the bananas going? त्यांना कुतूहल वाटलं की हा केळीचा हा करतो तरी काय आहे. जातात कुठे एवढ्या सगळ्या केळी. One day neighbor Shivanna arranged a very big puja. मग एके दिवशी काय झालं तर शिवन्ना म्हणून त्याचा एक शेजारी आहे. त्याने एक मोठी पूजा ठेवली आणि तुम्हाला तर माहितीच आहे केळीचं पूजेमध्ये किती महत्व आहे हो की नाही. The priest asked him to get 108 ripe bananas as an offering to the gods. झालं. पुजारी आले आणि त्यांनी मोठी यादी दिली. काय काय तयारी करायची आहे पूजेची ती शिवन्नाला सांगितली त्यांनी. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टप्पा होता तो म्हणजे 108 पिकलेली केळी राईप बनानास हवे होते त्याला. शिवन्ना ran to Sringeri Srinivas. I am sorry for saying no to you before, but now I need 108 ripe bananas. Can you help me please? शिवन्ना आहे ना श्रृंगेरी श्रीनिवासचा शेजारी. त्याला आता गरज आहे खूप साऱ्या केळीची. आणि केळीचं पीक कोणाच्या शेतात असतं? श्रृंगेरी श्रीनिवासच्या. म्हणून तो त्याच्याकडे पळाला आणि त्याच्याकडे मदत मागितली की मला 108 पिकलेली छान केळी माझ्या पूजेसाठी देऊ शकतोस का तू. Sringeri Srinivas tapped his chin. Well, my crop has just been cut, but let me see what I can do. You may start your puja. I will surely come. श्रृंगेरी श्रीनिवास हनुवटीवर चोळत विचार करत त्याला सांगतो, हां मी नुकतंच पीक माझं कापलेलं आहे
हार्वेस्ट केलेलं आहे बेसिकली. आणि बघतो मी काय करता येईल ते सांगतो तुला. ही कॅनॉट कमिट हिम बिकॉज ही डझंट नो. दिस इज अ व्हेरी ॲड हॉक रिक्वेस्ट. सो टू टेक इट ऑर नॉट तो विचार करतोय. आय विल शुअरली कम असं तो म्हणतो त्याला. मी नक्की येईन आणि तुझं काम काहीतरी मार्गाने करूनच देईन. The puja started. The whole village came to watch. The priest began chanting. हे एक छोटंसं गाव होतं आणि पूजा असली की सगळं गाव तिथे जमा होतं. तसंच या शिवण्णाच्या घरी त्या पूजेला सगळ्या लोकांनी गर्दी केली आणि त्या प्रीस्ट म्हणजे पुजाऱ्याने त्याचे मंत्रजाप करायला सुरू केलं. Soon it became time to offer bananas to the gods. आता पूजेचा तो टप्पा आलाय जिथे बनानाज म्हणजे केळींचा नैवेद्य दाखवायची वेळ आली होती. Just then in came Shringeri Srinivas carrying a big bag. आता तेवढ्यात श्रृंगेरी श्रीनिवासचा एंट्री झाली आणि त्याच्या हातात होती मोठी बॅग. काय असेल त्या बॅगमध्ये? काय वाटतं तुम्हाला? From the bag he carefully took out 27 packets and let them out before the holy fire. Each packet was carefully wrapped in banana leaf. त्याने केळी तर नव्हत्या आणल्या नक्कीच आणि त्या मोठ्या बॅगमधले पाकिटं त्याने काढले. किती पाकिटं काढले? 27 पॅकेट्स. अँड लेट देम आउट बिफोर द होली फायर. म्हणजे जिथे ती पूजा मांडलेली होती, जे हवन असतं त्याचं जे तिथे मांडलेल्या पूजेच्या हवनाजवळ त्याने ती पाकिटं रचली आणि प्रत्येक पाकिट बनाना लीफ म्हणजे केळीच्या पानामध्ये छानपैकी बंद केलेलं होतं. On each one was written, High quality banana halwa, SS Farms. Shringeri Srinivas offered one to the priest. काय लिहिलेलं होतं त्याच्यावरती? खूप चांगल्या क्वालिटीचा म्हणजे चांगल्या वस्तू वापरून जो आजकाल म्हणतात ना ऑर्गॅनिक, तसं हाय क्वालिटी बनाना हलवा होता तो. कशाचा? तर केळीचा हलवा. आणि SS फार्म्स म्हणजे कोणाचं फार्म? श्रृंगेरी श्रीनिवास. हे त्याने त्या पुजाऱ्याला सुद्धा एक पाकिट दिलं. Each one has the pulp of 4 bananas. There are 27 packets. So here are your 108 ripe bananas. आता त्याने किती? 27 म्हणजे 27 पाकिटं दिली आणि 27 एका पाकिटात 4 बनानासचा गर टाकलेला आहे असं तो सांगत होता. म्हणजे किती झालं? 27 multiplied by 4 equal to 108. 27 गुणिले 4 किती झाले? 108 राईप बनानाज वापरून हे पाकिटं तयार केलेले आहेत. The priest was so surprised that he forgot to chant. In the silence, one child began to laugh. सगळे शांत झाले श्रृंगेरी श्रीनिवासचं हे काम बघून आणि तो जो पुजारी होता तो विसरलाच तो काय मंत्रजाप म्हणायचं होतं त्याला. आणि एवढ्या सगळ्या शांततेत एक छोटा मुलगा खिदळायला लागला. Soon the whole village was laughing and clapping. सगळं गाव त्या गोष्टीला ऐकून इतकं हैराण झालं. त्यांना वेगळंच वाटलं, विशेष वाटलं की हे सगळं काय होतंय, कसं झालं हे. आणि याने अशी कशी युक्ती छान केली की डायरेक्ट केळी न आणता त्याने हलवा आणून दिलाय बनवून आणि त्याच्यावर त्याने छान स्वतःची ॲडव्हर्टाईज पण केली आहे त्याच्या फार्म्सची.
Now we know what Sringeri Srinivas does with all the bananas that he grows. आता सगळ्यांना कळलं तो तेवढ्या सगळ्या पिकाचं काय करतोय ते. Did you know facts about bananas? The word banana is derived from the Arabic word for finger. India is the largest producer of bananas in the world. There are over 120 edible varieties of bananas grown in India. The National Research Center on Bananas is Trichy has a collection of 1120 banana varieties. Bananas are high in minerals that help increase brain power. Bananas make students more active and alert. Many Indian sweets are made out of bananas, like banana payasam in Kerala, banana rasayan in Karnataka, banana halwa, rava, kela gur mithai. Do you know some more? Do let me know. So far, how did you like this story? आवडली का स्टोरी? आणि रोज एक केळ खायला विसरू नका. Happy eating bananas. तोपर्यंत बाय बाय.